निश्चितच याचा लाभ आम्हाला आमच्या शेती कामासाठी होईल। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोरनं अमेरिका आणि इस्रायल विरोधात हल्ल्याची आघाडी उघडली आहे। हा हल्ला हिजबुल्लाहच्या सहकार्याने करण्यात आला असल्याचं समजतं। या हल्ल्यामध्ये खैबर शेकन क्षेपणास्त्र, कद्र क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे। हल्ल्याची ही 48वी फेरी असल्याचा दावा इराणनं केला आहे। आधीच्या फेरीमध्ये नेगेव वाळवंटाला लक्ष्य करण्यात आलं होतं। या हल्ल्यामध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातल्या कतार इथल्या अल उदैद या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलं आहे। या संदर्भात इराणच्या खातम अल अनबिया मध्यवर्ती मुख्यालयाचे प्रवक्ते इब्राहिम झोलफगरी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली। इराणमध्ये सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत या दोन देशांना मोजावी लागेल असं इब्राहिम यांनी म्हटलं आहे। दरम्यान इराणचा संपूर्ण पराभव झाला असून त्यांना युद्ध थांबवायचे आहे, परंतु त्यांची मागणी आम्हाला मान्य नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं त्रिपोली इथं 2500 मरीन्सची तुकडी रवाना केली आहे। या भागात अमेरिकेचा लष्करी तळ आधीच अस्तित्वात असून तिथे सध्या 50,000हून अधिक जवान तैनात आहेत। अमेरिकेच्या केंद्रीय लष्करी दलानं इराणमधल्या खार्क